रिमझिम पडणारा पाऊस, गरमागरम मसाला चहा आणि त्याच्यासोबत कुरकुरीत लाखोरी डाळीचे वडे. आहाहा! मग पावसाळ्याची मज्जाच काही वेगळी असते. म्हणून आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि चविष्ट लाखोरी डाळीचे वडे. तुम्ही कधी याआधी पावसाळ्यात हे लाखोरी डाळीचे वडे करून खाल्ल्यात का? तुमच्याकडे हे वडे बनवले जातात का? किंवा तुम्ही कशा पद्धतीने बनवता? कमेंट करून नक्की सांगा. आणि या पावसाळ्यात तुम्ही कोणती-कोणती रेसिपी ट्राय केली? नक्की कमेंट करून सांगा. तर जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी बघा इथे मी 1.5 वाटी इतकी लाखोरीची डाळ घेतलेली आहे. डाळ अगदी धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 तासासाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे. 3 तासात डाळ खूप छान भिजते. जास्त वेळ भिजवायची अजिबात गरज नाहीये. 3 तासापर्यंत मी डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजून तयार आहे. आता आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागणार आहे, थोडंसं कढीपत्ता लागणार आहे आणि मीडियम साइजचे 3 ते 4 आपल्याला कांदे लागणार आहे. तर बघा मी कांदे आधी छान साफ करून घेतलेत. आता आपण बारीक-बारीक चिरून घेऊया. तर बघा इथे मी 4 कांदे बारीक चिरून घेतले. त्यानंतर मुठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर पण आपल्याला एकदम बारीक-बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता चिरून घ्यायचा आहे. वडेमध्ये ना खूप छान फ्लेवर येतो कढीपत्त्याचा. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडंसं जास्त कढीपत्ता ॲड करायचंय. तुम्ही इथे बघू शकता जवळपास 15 ते 20 पानं असतील ते आपल्याला बारीक-बारीक चिरून घ्यायचं. असं ॲड करायचं नाही. छान बारीक चिरून घ्यायचं आणि ॲड करायचं. तर बघा इथे मी कोथिंबीर, कांदे आणि त्याचबरोबर कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण मिरचीचं वाटण तयार करून घेऊया ठेचा. त्याच्यासाठी बघा 7 ते 8 हिरवी मिरची ॲड करायची आहे. 10 ते 12 लसूण कळ्या, 1 चमचा आपल्याला जिरे ॲड करायचे. मिक्सरला लावून छान जाडसर वाटून घ्यायचंय. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही. छान जाडसर वाटून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट झाली ना, तर जेव्हा आपण वडे तळतो ना, त्यावेळेला पूर्ण जळालं जातं. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जाडसर वाटायचं. मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे. सगळी तयारी झाली आपली. आता बघा ही डाळ ना थोडीशी तुरीच्या डाळीसारखी दिसते. एकदम सारखी नसते, पण थोडीशी दिसायला तुरीच्या डाळीसारखी दिसते. ही डाळ खूप लवकर भिजली जाते. जशी मुगाची डाळ पटकनशी भिजली जाते ना, तशीच ही डाळ पण लवकर भिजली जाते. त्याच्यामुळे ना 2 ते 3 तासामध्ये ही डाळ खूप छान भिजते. जास्त वेळ भिजवायची अजिबात गरज नाहीये. डाळ पूर्णपणे भिजून तयार झालेली आहे. त्यानंतर याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. पाणी अजिबात ॲड करायचं नाही बारीक करत असताना डाळ आपल्याला. तर डाळ बघा आता थोडी-थोडी करून पॉटमध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि मिक्सर लावून छान जाडसर डाळ वाटून घ्यायची. एकदम बारीक पेस्ट करायची नाही. मी तुम्हाला दाखवते पुढे. आणि बघा आपली ही पहिली बॅच इथे दळून तयार झालेली आहे. मी एकदम बारीक वाटून घेतलेल्या नाहीये. थोडीशी डाळ आपल्याला इथे जाडसर वाटून घ्यायची आहे. ज्यावेळी आपण वडे तळायला घेतो ना, त्यावेळी छान असं करंजी, कुडकुडीत आवाज आला पाहिजे ना, त्याच्यासाठी ना थोडीशी डाळ आपल्याला अशी जाडसर वाटायला घ्यायची. म्हणजे त्याच्यात काही अख्खी डाळ पण राहिली ना, तर वडे खूप छान होतात. इथे आपल्याला 2 बॅच छान अशी जाडसर वाटून घ्यायची आहे डाळ आणि 1 बॅच आपण थोडीशी बारीक करून घेऊया. मी तुम्हाला दाखवते पुढे. तर बघा ही आपली पहिली बॅच वाटून तयार आहे. ती एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे. आता आपण परत थोडीशी डाळ ॲड करूया आणि ती पण थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची आहे. थोडी-थोडी करूनच वाटायची डाळ म्हणजे व्यवस्थित बारीक होते. खूप जास्त बारीक होत नाही आणि डाळ वाटत असताना याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. अशीच आपल्याला कोरडी डाळ वाटून घ्यायची कारण व्यवस्थित भिजलेली असते आणि ती अशीच छान बारीक पण होते. तर बघा ही शेवटची बॅच आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. थोडंसं आपल्याला ती जी आपण आधी डाळ वाटून घेतली नाही त्याच्यापेक्षा थोडीशी ही डाळ जास्त बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या वड्यांना छान बाइंडिंग येते. ज्यावेळेला आपण वडे थापायला घेतो ना, तर क्रॅक होत नाही. खूप सुंदर वडे बनून तयार होतात. तुम्ही त्या डाळीचा टेक्स्चर बघू शकता. त्या डाळीपेक्षा ना थोडीशी स्मूथ वाटून घेतलेलं बघा इथे. थोडीशी बारीक आहे ना, अशीच डाळ आपल्याला वाटून घ्यायची. म्हणजे याच्यात ना एक्स्ट्राचं बेसन किंवा तुम्हाला काहीच ॲड करायची अजिबात गरज नाहीये. खूप सुंदर कुरकुरीत असे हे वडे बनून तयार होणार आहेत आपले. तर आता ही डाळ पण आपण याच्यामध्ये काढून घेऊया पूर्ण. एकदम सिंपल आहे बनवायला. खूप जास्त साहित्य लागत नाही किंवा खूप जास्त वेळ पण लागत नाही. फक्त तुम्ही ही डाळ जर आधी भिजवून ठेवली असेल ना, तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतात हे वडे बनवायला. इतके सोपे आहेत आणि इतके चविष्ट आहेत ना. तुम्ही जर एकदा हे वडे बनवलेत ना, तर तुम्ही वारंवार घरामध्ये बनवणार इतके छान होतात. तर बघा आपली डाळ बारीक करून झाली. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर बारीक चिरलेले कांदे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा इतकं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिरचीचा जो ठेचा आपण तयार केलाय तो पण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाव चमचा इतकं ओवा हाताने छान क्रश करून ॲड करून घ्यायचा आहे.
आणि सगळं आता आपल्याला हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कांदे छान चोळून मिक्स करायचे म्हणजे पूर्ण कांदे आपले मोकळे झाले पाहिजे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला ज्यावेळेला आपण वडे थापायला घेतो ना, त्यावेळेला छान असे थापता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं बॅटर आणि आपला इथे वड्याचा बॅटर तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला एक वडा पण हातावर थापून दाखवते कशा पद्धतीने थापायचं. एकदम सिंपल आहे. थोडंसं पोर्शन घ्यायचं, थोडंसं बॅटर घ्यायचं, पीठ घ्यायचं किंवा हे वड्याचं डाळीचं आणि दोन्ही हातावर असं थापून घ्यायचं. बघा किती सुंदर, अजिबात क्रॅक जात नाही. कारण आपण एक बॅच थोडीशी बारीक करून घेतलेली होती ना त्याच्यामुळे. तर आपले वडे इथे बनवण्यासाठी तयार झालेत वड्याचं पीठ. आता लगेच आपण वडे तयार करून घेऊया. तर बघा इथे मी साईडला गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं. तर बघा इथे मी पहिला वडा टाकलेला आहे. किती छान बबल्स आलेत ना, असेच बबल्स आले पाहिजे. म्हणजे तेल छान गरम झालं की वडे पण खूप सुंदर होतात. तेलात टाकल्यानंतर फुटत नाही आणि लवकर लवकर पण बनून तयार होतात. तर बघा इथे मी असेच वडे करून घेणार आहे एकाच वेळेला. कढईमध्ये जर थोडंसं जास्त तेल ॲड केलं आणि एक पसरट कढई घेतली ना, तर वडे आपले भरपूर एकाच वेळेला तळून तयार होतात. त्याच्यासाठी इथे मी पसरट कढई घेतली आहे. भरपूर तेल ॲड केलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 6-7 इतके वडे आपल्याला ॲड करता येतात. तर इथे मी वडे छान हातावर थापून ॲड करून घेतलेले आहे. आता ना एका साइडने तळून झाल्यानंतर वडे छान पलटवून घ्यायचे आहेत. वडे पलटून घेतल्यानंतर दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही, छान गोल्डन कलर येत नाही ना, तोपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे. तुम्ही ते याचा टेक्स्चर बघू शकता, कलर बघू शकता. किती सुंदर असे वडे बनवून तयार झालेत आणि खरं सांगते एवढी अप्रतिम रेसिपी आहे ना, आमच्याकडे तर पावसाळ्यात बनवली जाते, सणावाराला बनवली जाते. ही एक पारंपरिक रेसिपी आहे. नक्की तुम्ही करून बघा. तर बघा ही पहिली बॅच आपली तळून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला दुसरी बॅच तळून दाखवते. सेम त्याच पद्धतीने हातावर वडे थापून घ्यायचे. त्यानंतर तेलामध्ये टाकायचं. वडे तेलामध्ये टाकत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं आणि थोडंसं वड्यांचा कलर चेंज झालं, की गॅस आपल्याला मीडियम करायचं आणि मीडियम गॅसवर जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही, गोल्डन कलर येत नाही ना, तोपर्यंत तळून घ्यायचं. तुम्ही ते कलर बघा ना, किती सुंदर आलेलं आहे. आणि हे वडे ना मुगाच्या डाळीपेक्षा खूप छान बनून तयार होतात. कारण मुगाच्या डाळीचे वडे थोडेसे नरम असतात. पण हे वडे ना इतके छान कुरकुरीत बनून तयार होतात ना, तुम्ही जर एक वडा जरी खाल्ला तुमचा हात थांबणार नाही, इतके खाणार आहे तुम्ही. तर इथे बघा मी थोडे थोडे करून पूर्ण वडे तळून घेतलेले आहेत आणि आपले वडे इथे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही, कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हे वडे कशा पद्धतीने बनवता ते पण सांगायला विसरू नका. एकदा तुम्ही आवाज ऐकून बघा. रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.